सांगलीत शिराळा तालुक्यातील मांगले इथे पत्नीचा गळा आवळून खून करून तिचा मृतदेह विद्युत पंपाच्या बंद पडलेल्या पेटीत ठेवल्याची घटना घडली। या खुनानंतर पती मंगेश कांबळे हा शिराळा पोलीस स्टेशनला हजर झाला। प्राजक्ता मंगेश कांबळे असं खून केलेल्या पत्नीचं नाव आहे। मंगेश कांबळे आणि त्यांची पत्नी प्राजक्ता कांबळे हे मुंबईमध्ये राहतात। ते दोघं शिराळा तालुक्यातील मांगले इथे गावी आले होते। यावेळी प्राजक्ता आणि मंगेश यांच्यात वाद झाला। वाद विकोपाला गेल्यानंतर मंगेश यानं ओढणीनं प्राजक्ताचा गळा आवळला आणि खून केला। त्यानंतर तिचा मृतदेह विद्युत पंपाच्या बंद पडलेल्या पेटीमध्ये ठेवला आणि त्याला कुलूप लावून तो पसार झाला। कुटुंबाला या संदर्भात माहिती मिळाली। त्यानंतर कुटुंबानं त्याला पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचं सांगितलं। मंगेश हा शिराळा पोलीस स्टेशनला हजर झाला आणि त्यानं खुनाची कबुली दिली आहे। याबाबत शिराळा पोलीस पुढचा तपास करत आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांच्याकडून। स्वप्नील, आता पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची नेमकी कशी दखल घेतली आहे आणि त्याला काय नेमकी शिक्षा नरधमाला झाली आहे? नक्कीच रीती शिराळा तालुक्यातील मांगले येथे ही घटना घडलेली आहे। मंगेश कांबळे आणि त्याची पत्नी प्राजक्ता कांबळे हे मुंबईतून गावी मांगले येथे आले होते। मंगेश याचे आई आणि भाऊ हे दोघे गावात गेल्यानंतर मंगेश आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला। या वाद विकोपात गेल्यानंतर मंगेश याने पत्नी प्राजक्ता हिचा ओढणीने गळावळून खून केला। त्यानंतर तिचा मृतदेह एका बंद पडलेल्या विद्युत पेटीमध्ये ठेवला होता। त्यानंतर तो पसार होण्याचा प्रयत्न होता। याच वेळी मंगेश याचा भाऊ घरी परतला। यावेळी मंगेश याचा मुलगा दरवाजामध्ये रडत बसल्याचं पाहावयास मिळालं। त्यावेळी त्यानं त्या मुलाला विचारल्यानंतर त्यानं वडिलांना आईचा खून करून पेटीमध्ये ठेवल्याचं सांगितलं। त्यानंतर मंगेश याच्या भावानं पेटी उडून पाहिल्यानंतर या ठिकाणी मंगेश याच्या पत्नीचा प्राजक्ताचा मृतदेह आढळून आला। यानं तातडीने मंगेश याला संपर्क करून तो पसार होण्याचा प्रयत्न असताना त्याला पोलिसात हजर राहण्याच्या सूचना कुटुंबाने दिली। त्यानंतर मंगेश यानं आता पोलिसात हजर राहून खुनाची कबुली दिली आहे। पोलिसांनी त्याला अटक केली आहे। परंतु वाद झाल्यानंतर वाद विकोपाला गेल्यानंतर त्यानं हे कृत्य केल्याचं समोर आलेलं आहे। तसेच त्यानं त्याचं मेडिकल केल्यानंतर त्याचे दारूच्या नशेमध्ये असं देखील पाहावयास मिळालं। प्रथमदर्शनी त्यानं दारूच्या नशेमध्ये पत्नीचा खून केल्याचं तपासामध्ये समोर आलं आहे। पोलीस या दृष्टीने तपास करतात। परंतु पोलिसांनी त्याला अटक करून त्याला कोठडी सुनावण्यात आलेली आहे। प्रीती जी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।